सध्या या उत्तेश्वरच्या घाटात आहे मित्रांनो. हे बघू शकता, यश अँड मी, आणि हा खाली आपला सातारा. काय झाले, आज नियोजन होतं माकडानं आंबा द्यायची, पण आलो वरपर्यंत, पण मध्येच गाडी बंद पडली. त्या तिकडे खाली लावले गाडी आणि तिथून चालत निघाले. दे एक एक दे सर. बर एकच घेऊन जायचं, बाकीच्यांना पण द्यायचे. चल एक 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 बाजूला, एक बाजूला. अरे एक बास की भाई, तो घे, तो घे. एक बाजूला जा, बार लांब सर लांब. तो दे. हा दे. दे लांबून दे. दे नाही मार, दे तू, दे दे, घेतोय तो. हा ठेव तिथं, ठेव त्याचं तो घेईल. हो दे बारक्याला दे, ही छोटू दे बारक्याला. यालाच पाहिजे. हे बारकुला दे. यश सर माग तू मारल, तू चिटलाय देऊ. अरे त्यांना पण की बाकीच्या ना. हा माकड बघा मित्रांनो, बाकी सगळे माकड साईडला आहेत आणि यालाच पाहिजे सगळे. काय तिकडे काय, जा खाली घेऊन, बाकीच्यांना खाऊ दे, जा पळ लवकर. तिकडे बघा मित्रांनो बाकीचे माकड बसलेले आणि याला एकट्यालाच पाहिजे सगळे आंबे. तिकडे घे, तिकडे ते बारक्याला दे, दे बारक्याला. ठेव तिथे, तो घेईल. तू थांब, लांबच बस. हे तर तू शाबाश. त्याला घे, जा जा जा. आणि इकडे आण. तुला मोठा कधी नेला? हा मागच चिडलाय तुला, हाणेल तो. त्याला एक भेटला छोटूला, त्याला एक बारकाला. दर दर घे. त्याला घाबरते तरी सगळी बहुतेक. यश तू माग थांब. याला घाबरतो. त्याला काय घाबरतोय? धर. त्याला घाबरायचं नाही, असं मुस्कडायचं. एकटाच सगळे आंबे खायला लागलाय का, कोणाला देईना पण. बघा मित्रांनो, थोडे सगळे आंबे आणले होते आणि हा जो मोठा माकडे का नाही, सगळे आंबे घेऊन बसलाय. आणि बाकी बघा कोणाला आंबे देत नाही, सगळ्यांवर दादागिरी चालू आहे. हे बघू शकता, हे सगळे एकटंच आंबे घेऊन बसलं आणि हात लावला तर गुरगुर दे. बाकीचे बघा माकडं, बाकीच्या आंबे देईन देऊ. इकडे एकाला दिलाय आंबा, सगळ्या मागे आपलं गपचूप खायला लागलंय. हे बघा एक छोटूला एक दिलाय आंबा, याला नाही मिळाला, याला एक मिळालाय. पण हा जो आहे का नाही बसलाय वाघरा, सगळे आंबे एकटेच खायला लागलाय. ठीक आहे, बाकीच्यांना काय आंबे देईन होते आणि हात लावला एक गुरगुर दे. याला एक मिळाला, हा खात बसलाय तो. तुला ऐक बसून खा तिकडे. यश दिलं का त्याला? दिला ना, खाऊ दे. चला आता सगळ्यांना मिळाले आंबे, जाऊया. तर काय झालं मित्रांनो माहितीये का, आंबे आणले होते सगळ्यांसाठी, पण त्यातला तो मोठा माकड दिसतोय ना मागं बसलाय, तो जसे आंबे इथे खाली ठेवले तर तो आंब्यापाशी येऊन बसला आणि कोणाला आंबेच देना. ठीक आहे, मग आता काय केलं, त्याला हाताला तिकडे एक आंबा देऊन मग बाकीच्यांना प्रत्येकाला एक एक आंबे दिले. बघू शकता आता प्रत्येक जण एक एक आंबा घेऊन खात बसलाय निवांत आपलं.
ते बघू शकता माग प्रत्येकाला भेटला आंबा आता. नाहीतर काय झालं होतं, ते मोठं माकड आहे ना, कुणाला आंबाच देणार. यश, चल आता भेटला सगळ्यांना आंबा, जाऊ आपण. चल जाऊ गाडीपाशी जाऊ. चल चल चल. हो सगळे खायला लागले आता, सगळ्यांना भेटला सामान आंबा. हे का हो, याला पण मिळाला. तू छोटू कसा खातोय मोठा आंबा. हो हो, बसला खाली. दिसला का ते खाली. खा खा खा, निवांत खा, निवांत खा. खाऊ दे सगळ्यांना. उद्या आणखी आणूया पोती भरून. हं? तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, कमेंट मध्ये नक्की कळवा. नाही रे बाबा, व्हिडिओ बनवू दे. काय छोटू असा बसलाय. अरे त्याला खाऊ दे खाऊ दे खाऊ दे. हा, त्याला एक भेट. तू पप्पा असं तू तू खाऊ दे ना, व्हिडिओ बनवतो त्याचा खाताना. आतापासून तू खा. आणि तुला भेटला का? भेटला? ए, पप्पे, वा, काय करतोस तू का? हम्म. कसं करताय? अरे त्याला खाऊ दे की पप्पू, व्हिडिओ तर मित्रांनो, झाडाचे काढलेले पिकलेले मस्त असे आंबे होते आपल्या. काही पिकलेले होते, काही पाडायला लागलेले. तर आज वाटलं आपलं येवतेश्वर घाटात माकड असतात ना तिथे, असं वाटलं चला माकडांना देऊया आंबे सगळे. हे बघू शकता, मस्त निवांत बसून आंब्यावर ताव मारायला चाललाय. खायला दिलं खायचं. तर मित्रांनो, माकडाला आंबे देऊन आम्ही परत निघालो आपल्या गाडीपाशी. गाडी तिकडे खाली लावली, तिथेच बंद पडली, त्यामुळे तिथेच लावले. हे बघू शकता, मस्त असा अंधार पडत निघाला. त्या माकडांनी ती एक माकड होतं ना, सगळंच खाऊन बसलेलं. बाकीच्यांना देतच नव्हता. हा. तर आता आपण गेल्यावर खातील सगळे वाटून. आजचा फोटो ब्लॉग करत आहे, उद्या कळलं नाही. कशी खात होते मस्त खाते. मग मी एकटेच बसले तिथे.